आणि अर्थात नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करताना जरा जपूनच करा, कारण पोलीस तसंच राज्य सरकारनं नवीन नियमावली तयार केलेली आहे। रात्रीची संचारबंदी असल्यानं 11 नंतर बाहेर फिरण्यावरती निर्बंध लागू आहेत। एवढंच नाही तर गच्च्यांवरच्या पार्टीवर देखील पोलिसांची नजर असेल। तसंच रस्त्यावरती जमाव करून सेलिब्रेशन करण्यावरती देखील बंदी आहे। तुमच्या कारमध्ये फक्त 4 आणि दुचाकीवर 2 लोक असतील याचीच परवानगी आहे। तुम्हाला 11 नंतर प्रवासाची परवानगी आहे, पण यावेळी नाकाबंदीमध्ये तुम्हाला अडवून कुठे जात आहात चौकशी केली जाईल। मर्यादित प्रवाशांसोबत पोलीस कोणीही ड्रिंक अँड ड्राईव्ह करणार नाही याची काळजी घेतील। तसंच यंदा ब्रेथ अॅनालायझर्स पेक्षा रक्त चाचणीद्वारे शरीरातल्या अल्कोहोलची तपासणी केली जाईल। निमित्ताने ठाणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात आजपासूनच कारवाईला सुरुवात केलेली आहे। पाहू शकतो आपण ठाण्याच्या येऊर वन परिक्षेत्र या ठिकाणी आहे आणि या भागात मोठे हॉटेल्स आहेत आणि या ठिकाणी येणाऱ्या तरुणांची संख्या देखील मोठी आहे। त्यामुळे एकूण ठाणे परिक्षेत्र म्हणजे पोलीस आयुक्तालयामध्ये असणारे 5000 पोलीस पूर्णतः तैनात झालेले आहे आणि प्रत्येकाची जी चेकिंग करायची आहे मद्यपेंची ती ब्रेथ ॲनालिस्टच्या मार्फत चेकिंग करण्यात येत आहे। खास करून पोलीस वेशात असणाऱ्या त्याच पद्धतीने जी चेकिंग करतात, परंतु यंदा पीपी किट घालून ही चेकिंग करण्यात येत आहे आणि जे नौजवान आहे ते प्रत्येकाला त्यांच्या हाताने काढून प्रत्येकाला वेगवेगळ्या नौजवानाच्या माध्यमातून ही चेकिंग करण्यात येत आहे आणि यामध्ये जो कोणी आढळला त्याच्यावरती 188 प्रमाणे कारवाई होईल। त्याच्याच बरोबर मागे बसणाऱ्यावर देखील अशाच प्रकारचा भूदंड बसणार आहे। त्यामुळे ठाणे पोलिसांनी जागोजागी चेकिंगचे स्पॉट ठेवण्यात आलेले आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पीपी किट धारण करून प्रत्येकाची जे ब्रेथ ॲनालायसिसची मार्फत चेकिंग करत आहे। त्यामुळे कोणी जर दोषी आढळला त्याच्यावरती कारवाई देखील या ठिकाणी पोलिसांकडून होत आहे। गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।